नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा येणाऱ्या रविवारला 28 तारखेला होणार आहे आणि तुमची तयारी देखील चांगलीच चालू असेल। पण एक जरी तुमचा डॉक्युमेंट तुमच्या सोबत नसेल किंवा परीक्षा केंद्रावर जाताना तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे ही गोष्ट तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे। कारण परीक्षेच्या दिवशी तुमच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न असू शकतात, तुम्हाला दुरून तिथे पोहोचायचंय, तुमचं सेंटर कुठेही असू शकते। त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही नीट समजून घ्या। कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, कोणते तुम्हाला किती वेळात पोहोचायचं आहे, तुमचे हॉल तिकीट एक आहेत की दोन आहेत, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करून सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आवर्जून बघा, कारण या व्हिडिओमध्ये ही माहिती जर तुम्ही जाणून घेतली तर परीक्षेच्या दिवशी तुमच्या डोक्यामध्ये कुठलाच गोंधळ राहणार नाही। अगदी शांतपणे तुम्ही परीक्षेला जाल आणि पेपर तुमचा अटेम्प्ट करू शकता। त्यामुळे वेळेवरचा गोंधळ टाळायचा असेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा किंवा शिक्षक भरती तसेच पवित्र पोर्टल यांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल आता सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आणि शिक्षक भरतीच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा ही 28 जूनला रविवारी होत आहे। त्यामुळे ही परीक्षा तुम्हाला कुठे आहे हे तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करून त्यावर बघून घ्यायचंय। त्यावर तुमचं नाव दिलेलं असते, आताच तुमचं नाव चेक करून घ्या। तुमच्या नावामध्ये कुठल्याही प्रकारचं स्पेलिंग मिस्टेक आलेलं असेल तर मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे। त्यामध्ये बदललेलं नाव तुम्ही तिथे मेन्शन केलं आहे का हे तुम्ही बघा। तुमचा ऍड्रेस, तुमचं एक्झाम सेंटर पाहून घ्या, एक्झाम सेंटर कुठे आहे आणि त्या एक्झाम सेंटरला तुम्हाला परीक्षेच्या दिवशी किती, जर तुमचा पेपर सकाळी असेल तर किती वाजता हजर राहायचं आणि दुपारी असेल तर पेपरच्या काही तास अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं, ही सगळी माहिती देत आहे। तुमची कॅटेगरी तपासून घ्या, जेंडर दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही फिजिकल हँडिकॅप आहात की नाही ही सगळी माहिती दिलेली आहे। पेपर 1 तुम्ही जो निवडलेला आहे तो बरोबर आहे की नाही तुमच्या ऍडमिट कार्डवर चेक करून घ्या। पेपर 2 जर असेल तर त्याची देखील भाषा तुमची कोणती निवडलेली आहे, भाषा 1 आणि भाषा 2 ही कोणती आहे हे तपासून घ्या। विषय 3 तुमचा चाइल्ड डेव्हलपमेंट पेडागॉजीच असतो आणि त्याच्यानंतर 4था 5वा असे जे काय आहे तुमचं गणित, परिसर अभ्यास अशा प्रकारचे विषय आहेत। आणि जर पेपर 2 असेल तर तुमचं गणित आणि विज्ञान आहे, हे बरोबर आहे की नाही ते चेक करून घ्या, किंवा मॅथ किंवा सायन्स असेल तर ते बरोबर आहे की नाही ते चेक करा। भाषा 1 भाषा 2 आता यामध्ये बदल असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते देखील मी सांगणार आहे, पण तशी तुम्ही कमेंट करा। आता काही सूचना आहेत पहा तुमच्यासाठी, त्या अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत, त्या सूचनांचं पालन तुम्हाला व्यवस्थितपणे करायचं आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे हे तुम्हाला जवळ ठेवायचं आहे आणि याच्याशिवाय तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळणार नाही। म्हणून परीक्षेच्या दिवशी काढणार, आदल्या दिवशी काढून घेऊ, जाताना काढून घेऊ, ह्या गोष्टी करू नका। याची प्रिंट आउट काढून घ्या मित्रांनो आणि जवळ ठेवून द्या, एक झेरॉक्स काढून ठेवा तुमच्या जवळ त्याची। दुसरी गोष्ट, ऑनलाईन आवेदन पत्र मध्ये ज्यावेळेस तुम्ही तो या ठिकाणी ऍडमिट कार्डवर जो फोटो लावला होता तो त्या फोटोला मिळता जुळता किंवा तोच फोटो असलेला आयडी कार्ड तुमच्या सोबत ठेवायचा आहे। आता ओळखपत्राचा पुरावा म्हणून तुम्ही तुमचं आधार कार्ड ठेवू शकता। नंबर 2, तुम्ही तुमचं वोटर आयडी ठेवू शकता। नंबर 3, तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर पासपोर्टही चालते, पॅन कार्डही चालते। स्मार्ट कार्ड प्रकारचं जर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ते देखील तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे। यापैकी कोणतेही डॉक्युमेंट हे तुम्हाला आयडी प्रूफ म्हणून स्वतःच्या जवळ ठेवायचं आहे, लक्षात घ्या। याच्याशिवाय हॉल तिकीट आणि ऍडमिट कार्ड या 2 गोष्टी तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत। आणि ज्या ताईंच्या किंवा मैत्रिणींच्या किंवा मॅडमच्या नावामध्ये बदल आहे, आता नावात बदल लग्नानंतर झालेला असतो तुमच्या, त्यामुळे नावात बदल झालेला असेल तर असे जे काही परीक्षार्थी आहेत त्यांनी राजपत्र, ज्याला आपण गॅझेट म्हणतो, ते गॅझेटची अधिसूचना तुमच्या जवळ ठेवा। त्यानंतर जर नसेल हे तर तुमच्या जवळ मॅरेज सर्टिफिकेट ठेवा। मॅरेज सर्टिफिकेट अगोदरच काढलेलं असेल किंवा आता रिसेंटली काढलेलं असेल तरी चालते। त्यानंतर जर ह्या दोन्ही पैकी कोणती गोष्ट नाही आहे तर सरळ सरळ एक सेतूमध्ये जा आणि ऍफिडेव्हिट करून घ्या। ऍफिडेव्हिट म्हणजे प्रतिज्ञापत्र की बा हे नाव आणि हे नाव, लग्न अगोदरचं आणि नंतरचं दोन्ही एकच आहे, हे तुम्ही शपथपत्राने तिथे नमूद करून सांगत आहात। असं हे जे नाव आहे ते हॉल तिकीटवरलं नाव आणि तुमचं बदललेलं नाव त्याचं स्पेलिंग मात्र सारखं असलं पाहिजे, याची तुम्ही काळजी घ्या मित्रांनो। ही खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण तुम्ही बघा आता काल 21 तारखेला नीटचा पेपर झाला आणि त्या मुलीला फक्त 2च मिनिट उशीर झाला तर तिला परीक्षेच्या केंद्रावर बाहेर हाकलून दिलं। तिचे वडील रडत होते, अक्षरशः ती मुलगी रडत होती, माझं वर्ष वाया जाईल हो, आणि बाप म्हणत होता की माझ्या मुलीचं नुकसान करू नका, तरी देखील तिला आत घेतलं गेलं नाही।
अगदी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा असेल किंवा कोणती परीक्षा असेल, केंद्राचे नियम हे कडक असतात. त्यामुळे आपल्याला त्यांची परीक्षा नाही घ्यायची, परीक्षा आपली आहे. म्हणून आपलं काम आहे की ठरलेल्या वेळेच्या आपण 1 तास ते 1.5 तास आधी तुम्हाला तिथे हजर राहायचं, हे लक्षात घ्या. पेपरच्या 1 तास ते 1.5 तास आधी हजर राहावं अशी सूचना तुम्हाला दिलेली. मी वाचून सांगतो तुम्हाला, बघा या ठिकाणी. परीक्षार्थीने परीक्षा केंद्राच्या पत्त्याबाबत 1 दिवस अगोदरच खात्री करून घ्यावी असं सांगितलंय. तुमचं सेंटर काय असू शकते, कुठे आहे, हे तुम्ही ऍडमिट कार्ड अजून डाउनलोड केलेलं नाहीये. केलेलं असेल तर ती कुठं आहे हे एक्झॅक्टली खात्री करून घ्या. वेळेवर तुम्हाला ट्रॅफिक मध्ये अडकणं किंवा मग गाडी करून जात असाल तर ड्रायव्हरला ऍड्रेस पत्ता नसणे, किंवा दुसरी गोष्ट की जात असताना खूप काही कारणास्तव पाऊस आला किंवा काही उशीर झाला तर ट्रॅफिक मध्ये अडकले, तर ह्या गोष्टी होऊ शकतात ना. म्हणून तुम्ही परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी त्या केंद्राची माहिती करून घ्या. त्यानंतर उमेदवाराची जी परीक्षापूर्व तपासणी असते ना, म्हणजे तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये प्रवेश नाहीये, तुम्हाला तुमची तपासणी केली जाते. त्यासाठी बरीचशी प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेसाठी 1 ते 1.5 तास आधी तुम्हाला तिथं हजर राहायचंय. तुम्ही म्हणाल सर पेपर आमचा 10:30 वाजता फॉर एक्झाम्पल आहे, तर मी 10 वाजता आले, नाही चालणार ताईंनो, दादांनो, मित्रांनो, हे लक्षात घ्या. कारण तुम्हाला तिथे ती प्रोसिजर मधून जायचंय, म्हणून 1 ते 1.5 तास त्यांनी अगोदर उपस्थित राहायला सांगितलेलं आहे. पेपर सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटे आधी परीक्षा दालनात परीक्षार्थीला प्रवेश देण्यात येईल. का आता हे जास्तीत जास्त तिथे काय दिलेलं, पेपर सुरू होण्यापूर्वी 20 मिनिटं अगोदर तुम्हाला परीक्षा दालनात. आता समजा इथे आतमध्ये परीक्षा आहे, ठीक आहे, पण इथे तुमची तपासणी चालू आहे, इथे तुम्हाला 1 ते 1.5 तास तुम्हाला वेळ लागेल. इथे तुम्ही रांगेमध्ये उभे आहात, एक एक करून तपासणी चालू आहे. आणि आतमध्ये एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला कधी भेटणार आहे, फक्त 20 मिनिट अगोदर आतमध्ये एक्झाम सेंटरमध्ये तुम्हाला जायला भेटणार आहे. त्यामुळे ही काळजी घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आत प्रवेश मिळणार नाही. परीक्षा केंद्राचं अंतर लक्षात घ्या आणि हे अंतर लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या ट्रॅव्हलिंगचं नियोजन करा. मुंबई उपनगर जे या ठिकाणी विद्यार्थी आहेत तर त्यांना ट्रॅफिकचा खूप अडचण येऊ शकते. मेगा ब्लॉकचा विचार करा तुम्ही, त्याचा विचार करूनच 1 ते 1.5 तास आधी आपल्या सेंटरच्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. आलं लक्षात मित्रांनो. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याजवळ कुठल्याही प्रकारे मोबाईल फोन, कॅल्क्युलेटर, जे काही पेजर आहे, कॅमेरा असेल, डिजिटल घड्याळ, डायरी, अशा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू, पुस्तकं, वह्या आणि काही कागद, पेपर पॅड, हे पण तुम्हाला चालत नाही. इथं तुम्ही म्हणाल सर आम्हाला टाइम बघायला घड्याळ पाहिजे, तर घड्याळ तुम्ही डिजिटल नाही, साधी अॅनालॉग ठेवा. मुद्दाम साधी घड्याळ ठेवायची आहे. काही ठिकाणी काही लोक तपासणी करणारे ते घड्याळ पण काढायला लावतात, पण इथे तुम्हाला अॅनालॉग घड्याळ वापरण्यासाठी चालते, डिजिटल घड्याळ तुम्हाला चालत नाही असं इथे दिलेलं आहे. अॅनालॉगचं काही लिहिलेलं नाहीये, पण काय तुम्ही डिजिटल वॉच वापरू शकत नाही. अॅनालॉग तर घेऊ शकता, जर वापरू दिली ठीक आहे. घड्याळ पाहून आपल्याला पेपर सोडवायला सोपं जाते. परीक्षा केंद्रात तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काहीच निघू देते नाही, फक्त प्रवेशपत्र, तुमचं जे ओळखपत्र आहे ते, आणि बस एवढं घेऊन तुम्हाला आत जायचंय. इतर कोणतंही साहित्य घेऊन तुम्हाला परीक्षेच्या जे मेन द्वार असेल त्याच्या आतमध्ये जाऊ देता येणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणून बाकी कोणतीच गोष्ट घेऊन जायची नाहीये. आता राहिली गोष्ट जे काही तुमचा पेन आहे वगैरे पाहता, उत्तरे ज्यावेळेस लिहिणार आहेत त्यावेळी प्रश्नपत्रिकेचं जे मुखपृष्ठ आहे तुमचं, जेव्हा आपली जी प्रश्नपत्रिका असते, फॉर एक्झाम्पल आता ही एक प्रश्नपत्रिका आहे, तर हिचं हे मुखपृष्ठ आहे. हे जे मुखपृष्ठ आहे याच्यावर काय दिलेलं आहे, संच कोड दिलेला आहे. इथे पहा संच कोड दिलेला असते, इथे समजा N दिलेला आहे, तर हा असा कोड तुमचा तुम्हाला तिथे बघायचा आहे आणि तो तुम्हाला आन्सर शीट मध्ये अचूक नोंदवायचा आहे. समजलं? उत्तर पत्रिकेवरची माहिती आणि उत्तरे नोंदण्यासाठी काळ्या किंवा निळ्या बॉलपेनचाच वापर करायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही पेन निवडताना तर तो पेनचा पॉइंट एकदम बारीक नसला पाहिजे. आता याच्यापेक्षाही तुम्ही जाड पॉइंट वापरू शकता. त्याच्यासाठी जाड पॉइंट असलेला आणि जे काही गोल आहे ते पटकन डार्क होईल असा बॉल पेन तुम्ही निवडायचा आहे. त्या ठिकाणी त्यांनी कोणता विचारलेला आहे, बॉल पेनच. मग तुम्हाला जेल पेन चालेल का? नाही, जेल पेन चालणार नाही. असे जे सर्कल असतात त्याला डार्क करायचं असते ना, तर मग असं समजा तुम्ही बारीक पेन घेतला तर हे डार्क करण्यातच तुमचा 1, 2, 3 सेकंद गेल. विचार करा, जर तुम्हाला हा वेळ वाचवायचा असेल तर जाड्या बॉल पेनचा म्हणजे जाड्या पॉइंटचा बॉल पेन तुम्ही वापरायचा आहे. आलं लक्षात मित्रांनो? काळा किंवा निळा. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे उत्तर पत्रिकेच्या संदर्भातील स्वाक्षरीच्या साठी जी जागा असेल तिथे तुम्हाला स्वाक्षरी करायची आहे. जे तुमची आन्सर शीट आहे ना, त्या आन्सर शीटला तुम्हाला खाली स्वतःची सही करायची आहे. आणि
तिथे तुमचे जे काही इन्व्हिजिलेटर असतील, समावेक्षक, यांची त्या ठिकाणी सही तुम्हाला घ्यायची. आता ते स्वतः येतात, तुमची सही घेतात आणि ते स्वतःची सही पण करतात, पण तुम्ही पण काळजीपूर्वक बघा की त्यांनी सही केली की नाही केली. आता जेव्हा तुम्ही संच कोड ABCD असं लिहिता, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका क्रमांक स्वाक्षरी पटावर नमूद करून स्वाक्षरी करणं आवश्यक आहे. आता तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे त्याचा संच कोड आणि उत्तरपत्रिकेचा जो नंबर आहे, तेव्हा इन्व्हिजिलेटर ज्या वेळेस येते त्याच्या तेव्हा ते पाहायचं आपलं बरोबर आहे की नाही, आपलं नाव बरोबर आहे की नाही, आपला सेट बरोबर आहे की नाही, आपल्या आन्सर शीटचा नंबर बरोबर आहे की नाही, आणि नंतर मग स्वतःची सही करायची आणि इन्व्हिजिलेटरची सही करायची. हे आवश्यक आहे मित्रांनो. आता पुढे पहा, पेपर 2 साठी परीक्षार्थींनी निवडलेला वेळ ऐच्छिक विषय ऐन वेळी बदलता येणार नाही. पेपरसाठी तुम्ही विषय जो निवडला होता, समजा सामाजिक शास्त्र निवडला आणि तुम्ही म्हणता की आता मला विज्ञान गणित पाहिजे, आता तुम्ही एवढे तर म्हणजे असं चेंज करणार नाही, तुम्ही कोणी म्हणणारच नाही, कारण तुम्ही सगळे समजदार आहात, तुम्हाला वेळेवर विषय बदलता येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणखीन काही महत्वाच्या सूचना आहेत बरं का, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, सगळ्या सूचना वाचून घ्या. वाचायची वेळ नसेल तर व्हिडिओ पहा, पटकन व्हिडिओ पाहून घ्या आणि एकदम टेन्शन फ्री होऊन जा. कारण वेळेवर गोंधळ टाळायचा असेल ना तर आत्ताची गोष्ट जाणून घेतलेली कधी बरी असते. त्याच्यानंतर पहा, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी हे जे माध्यमाचे विद्यार्थी आहेत ना, तर यांनी परीक्षेसाठी जे निवडलेली दुसरी भाषा असते ती मराठी किंवा इंग्रजी असेल, याची जी नोंद केलेली आहे ती बरोबर आहे का नाही चेक करून पहा. मी तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुम्ही जो पेपरला विषय भाषा 1, भाषा 2 निवडलेली आहे ती बरोबर आहे का नाही तुम्ही तपासून घ्या. नंतर काही अडचण आली असेल तर तुम्ही, आता तुम्हाला वेळ आहे, MHA-TET मेल करू शकता, परंतु जर तिथे वेळेवर गेले तर तुम्हाला जो पेपर आला तो सोडवावा लागणार आहे, त्याच्यात तुम्हाला चान्स मिळणार नाही. आता उत्तरपत्रिका आहेत ना, त्याच्यावर उत्तर जेव्हा नोंदायचे असतील तर त्यावेळेस ते अचूक पद्धतीने नोंदवायचे. त्याचं एक तिथे डेमो दिलेला असते तुम्हाला, तिथे त्या डेमो म्हणजे त्या उत्तरपत्रिकेवर डार्क कसं करायचं याच्या संदर्भात तिथे सूचना दिल्या जातात. त्या सूचना त्यांचं तुम्हाला योग्य पद्धतीने पालन करायचं आहे. आलं का लक्षात? ते डार्क कसं करायचं हे तुम्हाला माहितच आहे. समजा इथे क्वेश्चन नंबर आहे, इथे 13 आहे, A, B, C आणि D आहे, असे सर्कल आहेत, तर अर्धवट गोल करायचं नाही आणि या गोलच्या बाहेरही जाऊ द्यायचं नाही. जे आहे ते तुम्हाला त्याच्या आतमध्ये सर्कल करायचं. समजा हा तुमचा सर्कल आहे, तर कोणी असं बाहेर चाललंय तुमचं असं डार्क करणं, तसं नाही करायचंय, त्याला आतमध्येच पूर्ण डार्क करून घ्यायचं, हे तुम्हाला माहित आहे. बरं, आता पुढची सूचना घ्या. काळा किंवा निळा बॉल पेन याच्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे, पूर्णपणे दाबून गिरवायचं आहे. एकदा गिरवलेले पर्यायाचे गोल, पूर्ण गिरवलेले जे गोल असतील ते तपासले जातील, अर्धवट गिरवलेले गोल तपासले जाणार नाहीत. गिरवलेले गोल आणि कार्बन प्रतीवर दोन्ही नीट उमटतील याची खात्री करावी. तुमच्या आन्सर शीटवर तुम्ही जेव्हा गोल तयार करत आहेत तर त्याचं जे काही दाबून गोल करा, कारण तुम्ही जर हलक्या हाताने गोल केले तर खालच्या कार्बन कॉपीवर ते उमटणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला जी TET पात्र झाल्याचं गुणपत्रक द्यायचं असते त्यावेळेस एखाद्या वेळेस त्या कार्बन कॉपीची तुम्हाला गरज पडू शकते आणि त्यावेळेस डाटा मॅच करण्यासाठी एखाद्याच्या गुणातली तफावत किती झाली है ना, होऊ शकते एखाद्याने मार्क वाढवून आणले आणि मग जे मेन आन्सर शीटवर तर त्याचे उत्तर चुकीचे होते किंवा बरोबर होते, हे व्हेरीफाय करण्यासाठी ते आवश्यक काम येणार आहे तुम्हाला कार्बन कॉपी, म्हणून ती डार्क करताना दाबून करा. त्यानंतरचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 14वा. आता 14वा मुद्दा चालू आहे आपला. प्रश्नपत्रिकेमध्ये सलग काय करायचंय, विभागनिहाय 150 प्रश्न आहेत. टोटल 150 प्रश्न आहेत, विभागनिहाय आहेत. जसं भाषा 1, भाषा 2, CDP, त्यानंतर गणित, परिसर अभ्यास, असं अशा प्रकारे हे जे विभाग आहेत ना, तर ते सोडवण्यासाठी तुम्हाला 150 मिनिटांचा कालावधी आहे आणि 150 मिनिटांचा कालावधी हा तुम्हाला पूर्णपणे वापरून घ्यायचा आहे. बघा मित्रांनो, यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये सलग विभागनिहाय 150 प्रश्न दिलेले आहेत आणि 150 प्रश्नांसाठी तुम्हाला 150 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे. मग याला 2.5 तास आहे. 2.5 तासामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे, हे लक्षात ठेवा, निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यानंतरचा मुद्दा आहे, प्रत्येक प्रश्न हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असून प्रश्नाच्या खाली क्रमांकासह उत्तराचे पर्याय दिलेले आहेत. प्रश्नपत्रिकेवर उत्तर नोंदवताना 4 पर्यायापैकी बरोबर उत्तर असलेला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. उत्तरपत्रिकेत ज्या ठिकाणी दिलेला आहे त्याच पर्यायाचा गोल तुम्हाला काळा किंवा निळ्या बॉल पेननं पूर्णपणे दाबून गिरवायचा आहे. असं गिरवलेले पर्याय जे असतील गोल, पर्यायाचे गोल तुमचे तपासले जातील आणि ते गिरवलेले गोल कार्बन कॉपीवर उमटतील याची तुम्ही खात्री करायची आहे.
प्रत्येक प्रश्नाचे एक उत्तर बरोबर आहे. जेव्हा गिरवलेला एखादा पर्याय तुम्हाला बदलायचा आहे असं वाटतं तर तुम्हाला पुसण्यासाठी खोडरबर किंवा ब्लेड व्हाईटनरचा वापर करता येणार नाही. आता जनरली ह्या सूचना तुम्हाला माहितच आहेत. तुम्ही बऱ्याचशा नवोदयच्या किंवा NMMSच्या परीक्षा असतात, स्कॉलरशिपच्या परीक्षा असतात, हे मुलांना तुम्ही सूचना देतात. पण आपली जेव्हा परीक्षा आहे तर आपण ह्या गोष्टी समजून घ्यायला हरकत नाही. उत्तरपत्रिकेवर जर तुम्हाला कच्चं काम खाडाखोड करायचं असेल तर ते तुम्हाला उत्तरपत्रिकेवर प्रश्नपत्रिकेवर करता येणार नाही. उत्तरपत्रिकेवर खाडाखोड करता येणार नाही. कच्चं काम करण्यासाठी तुम्हाला प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या पानावर दिलेली कोरी जागा आहे त्याचाच वापर करता येईल. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी कच्चे काम करण्यासाठी तुम्हाला परवानगी नाही. आणि जर .in या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. तर अशा प्रकारच्या 35 सूचना आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा देणाऱ्या प्रत्येक उमेदवारांनी एकदा या सूचना जरी वाचणं झाल्या नाही तर हा व्हिडिओ बघून घ्या. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला A to Z 1 पासून 35 पर्यंत सगळ्या 35 सूचना मी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं यथायोग्य पद्धतीने पालन करा. तुमचा पेपर चांगला जाईल अशी मी अपेक्षा करतो. आतापर्यंत तुम्ही घेतलेल्या मेहनतीमुळे तुमचा पेपर निश्चितच चांगला जाणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. फक्त या सूचनांचं पालन करा. परीक्षा केंद्रावर 1 ते 1.5 तास अगोदर उपस्थित राहा. सर्व डॉक्युमेंट जे सांगितल्याप्रमाणे सोबत ठेवा आणि शांतपणे पेपर द्या. निश्चितपणे तुम्ही या परीक्षेमध्ये पास व्हाल अशी माझी अपेक्षा आहे. माझ्याकडून तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. तुम्हाला यावेळेस नक्कीच ही परीक्षा पात्र होणार आहात आणि शिक्षक होण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. माझ्याकडून पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. माहिती आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक पात्रता परीक्षा तसेच शिक्षक भरती किंवा पवित्र पोर्टल यांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. प्रकार समजण्यात येईल. म्हणजे तुम्ही जर जे रफ वर्क आहे ते तुम्हाला इतर कुठे नाही करायचंय. तुम्हाला क्वेश्चन पेपरच्या लास्ट पेजवर तिथे कोरी जागा देण्यात येईल. पाहिजे अशी जागा असते है ना, स्पेस फॉर रफ वर्क असं ती मला दिलेलं असते. तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा रफ वर्क करू शकता. आणि लक्षात घ्या आता 2-3 सूचना राहिल्यात. परीक्षेची वेळ संपतात सोडवलेल्या आणि न सोडवलेल्या प्रश्नांची संख्या अंकात उत्तरपत्रिकेवर दिलेल्या चौकटीत अचूक नोंदवा. तुमची जी आन्सर शीट आहे ना त्याच्या वरच्या कोपऱ्यात तुम्हाला एकूण तुम्ही किती प्रश्न सोडवले 150 पैकी जे नाही सोडवलेले ती संख्या मोजून घ्या आणि ते 150तून वजा करा आणि तिथे एकदम पूर्ण किती प्रश्न सोडवले. तर ऑब्विसली मी तर तुम्हाला सांगितलेले 150 पैकी 150 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेतच. आलं का लक्षात? पण जर नाही झाले काही राहिले असतील तर ते सोडवलेले प्रश्नांची संख्या लिहिणं आवश्यक आहे बरं का, ते विसरू नका. आता पुढची सूचना. उमेदवारांनी परीक्षा कालावधी संपल्यानंतर मूळ उत्तरपत्रिका समवेक्षकाकडे देऊन कार्बन प्रत परत स्वतःकडे घेतल्याची स्वाक्षरी पटलावर स्वाक्षरी करावी. म्हणजे तुम्हाला जी मेन आन्सर शीट आहे ती त्यांना द्यायची आहे. जी तिसरी कार्बन कॉपी आहे ना ती तुमच्या जवळ ठेवायची आहे. परीक्षा संपल्यानंतर जे काही इन्व्हिजिलेटर आहेत यांच्या सूचनेशिवाय बाहेर पडायचं नाही. ठीक आहे, हे ते तुम्हाला माहित आहे. ज्यावेळेस परीक्षा सुरू झाली तेव्हा परीक्षा संपेपर्यंत तुम्ही परीक्षार्थी आहात. कोणत्याही कारणासाठी तुम्हाला परीक्षा केंद्राच्या बाहेर जाता येणार नाही. परीक्षेच्या हॉलच्या पण बाहेर जाता येणार नाही. अशा सूचना तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. अजून बघा काही सूचना आहेत मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला 35 सूचना आहेत. अजून काही सूचना आहेत पाहता. आता आपली सूचना क्रमांक 20 झालेली आहे. 21वी सूचना काय? परीक्षा चालू असताना परीक्षेसाठी आवश्यक मान्य साहित्य वगळून इतर कोणतेही साहित्य दालनामध्ये नेले असं आढळून आलं तर परीक्षार्थी जवळ काही चौकशी होऊन परीक्षेशी संबंधित सर्व संपादनूक त्याची रद्द करण्यात येईल. त्याबरोबर त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ माल प्रॅक्टिसेस ऍक्ट 1982 अंतर्गत कार्यवाही देखील होईल. म्हणजे चिटिंग करण्यासाठी कोणतेही कागदपत्र नेऊ नका, कारण तिथे तुमच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. कोणत्याही सूचनेचा भंग केल्यास गैरप्रकार समजण्यात येईल. जर तुमच्याऐवजी तुम्ही तोतया विद्यार्थी पाठवला असेल तर परीक्षाची या ठिकाणी तुमच्यावर त्याच कायद्यानुसार म्हणजे माल प्रॅक्टिस प्रिव्हेन्शन ऍक्ट या कायद्यानुसार कार्यवाही होऊ शकते. म्हणून तोतया परीक्षार्थी बनवून कोणी जाऊ नका आणि आढळल्यास कार्यवाही होऊ शकते. मित्रांनो, प्रश्नपत्रिकेत कोणत्याही प्रश्नाच्या उत्तराची नोंद करू नका. आता त्यांनी सांगितले क्वेश्चन पेपरवर उत्तर टिक करू नका. ठीक आहे, प्रश्नपत्रिकेवर उत्तर टिक करू नका. बारीक डॉट किंवा पेन्सिलने टिक करणे हे स्वतःच्या अंडरस्टँडिंग साठी तुम्ही बघा, पण असं खुना करून दिल्यासारखं त्या ठिकाणी दिसलं नाही पाहिजे.
त्यानंतरची सूचना जी काय, परीक्षेसाठी जो वेळ संपला असेल ना, तर परीक्षार्थी प्रश्नपत्रिका स्वतः बरोबर परीक्षा दालनाबाहेर घेऊन जाण्यासाठी परवानगी आहे. म्हणजे जो क्वेश्चन पेपर आहे टीईटीचा, तो तुम्ही स्वतःसोबत घेऊन जाऊ शकता, पण परीक्षा झाल्यानंतरच. परीक्षेची वेळ संपेपर्यंत जी काही प्रश्नपत्रिका किंवा तिची काही त्यातली जी माहिती आहे ती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कोणत्याही व्यक्तीला पुरवणे, प्रसिद्ध करणे हा गुन्हा असून अशी कृती करणाऱ्या व्यक्तीवर शासनाने जारी केलेल्या परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकाराच्या रोखण्यासाठी जो कायदा आहे त्याच्यानुसार, म्हणजे हाच अधिनियम 1982 नुसार कार्यवाही करण्यात येईल मित्रांनो. त्यामुळे हे करायचं नाही. परीक्षा काळामध्ये जे केंद्र संचालक, पर्यवेक्षक, समवीक्षक असतील यांच्याकडून परीक्षेविषयक देण्यात येणाऱ्या सूचनांचं तुम्हाला पालन करणं आवश्यक आहे, हे पण सांगितलेलं आहे. परीक्षेत त्रुटी आढळून आल्यास त्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या नावानं तुम्हाला परीक्षेची अंतरिम उत्तर सूची प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसात परिषदेकडे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या लिंकवर नोंदवायचं आहे. आता समजा तुम्हाला वाटलं पेपरमध्ये 2-3 प्रश्न चुकले, तर आता तुम्हाला काहीच करता येणार नाही. ज्यावेळेस तुमची अंतरिम उत्तर सूची पब्लिश होईल त्यावेळेस तुम्हाला एक विंडो ओपन होते. त्या विंडोमध्ये तुम्ही तुमचा रोल नंबर आणि तुमचा प्रश्न आणि तुमची तक्रार किंवा तुमचा आक्षेप नोंदवू शकता. त्यानंतर कोणता प्रश्न रद्द करावे लागल्यास उर्वरित प्रश्नांच्या गुणांवर आधारित पात्रता निश्चित करण्यात येईल. आता एखादा प्रश्न रद्द झाला तर त्याचा डिसिजन आयोग, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेईल. पुढचा मुद्दा काय आहे की ऑनलाईन अर्ज नोंदणी आहे. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र देण्यापूर्वी उपरोक्त प्रमाणे निकष पूर्ण करणाऱ्या सर्व परीक्षार्थींच्या कागदपत्रांची, सर्व आवश्यक प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाईल आणि अंतिम निकालानंतर जे काही शिक्षण अधिकारी प्राथमिक असतील यांच्या मार्फत ज्यांनी निकष पूर्ण केले त्या उमेदवारांना त्यांचं परीक्षेचं प्रमाणपत्र देण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे परीक्षा पास झाल्याच्या नंतरचा. जर दिव्यांग उमेदवार असतील तर यांनी काय करायचं, तर यांनी जे काही प्रपत्र आहेत, आवश्यक प्रपत्र असतात ते भरून https://mahatet.in या संकेतस्थळावर तुम्हाला त्याच्या स्वतःच्या लॉग इन मध्ये अपलोड करणे अनिवार्य आहे. संकेतस्थळावर फक्त प्रपत्र 3 अपलोड करायचं आहे आणि प्रपत्र 3 अपलोड करण्याची सुविधा उमेदवारांना आहे ज्या उमेदवारांनी लेखनिक मदतनीसची मागणी आवेदनपत्र भरताना केलेली आहे. तसेच सदरील प्रमाणपत्रे उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी केंद्र संचालक व सहाय्यक परीक्षक यांच्याकडे जमा करा. जर तुम्ही दिव्यांग आहात तर तुम्हाला लेखनिक ठेवायचा, रायटर ठेवायचा आहे, तर तसं तुम्हाला ते प्रपत्र भरायचं आहे. आता ते प्रपत्र भरून परीक्षेच्या दिवशी त्याची जी काय आहे प्रमाणपत्र आहेत ती त्यांना दाखवायची. परीक्षेच्या दिवशी केंद्र संचालक आणि सहाय्यक यांच्याकडे ती त्यांना उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी देऊन टाकायची. त्या सेंटरवरले जे संचालक असतील त्यांना द्यायचं आहे, तेव्हा तुम्हाला परवानगी देण्यात येईल. आता 2018 आणि 2019 मध्ये जेव्हा गैरप्रकार झाला होता तर त्या गैरप्रकार किंवा इतर कोणत्याही प्रकारचा जो गैरप्रकार असेल ना त्यामध्ये समाविष्ट असलेल्या अशा उमेदवारांना परीक्षा देता येणार नाही. तरी उमेदवाराने आवेदनपत्र भरून परीक्षेस प्रविष्ट झाल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही टप्प्यावर अशी उमेदवारी रद्द करण्यात येईल असं यांनी सांगितलं. त्यानंतरचा मुद्दा आहे परीक्षार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर जे तुमचं हॉल तिकीट आहे त्यावर विहित रकान्यात तुमचा फोटो किंवा स्वाक्षरी नाही अशा परीक्षार्थींनी सदर ठिकाणी फोटो चिटकवून स्वाक्षरी करावी आणि संबंधित केंद्राच्या केंद्र संचालकाकडून प्रमाणित करून घ्या. समजा तुमच्या हॉल तिकीटवर फोटो नाही आणि तुमची सही पण नाही जे ती ऑनलाईन फॉर्म भरताना दिली होती, तर काळजी करू नका. तुम्ही त्याच्यावर स्वतःचा फोटो चिटकवा, स्वतःची सही करा आणि सेंटरवर गेल्यानंतर तिथे त्यांचा स्टॅम्प घ्या. तुम्हाला तिथे आत जाऊ देतील. फक्त ऍडमिट कार्ड त्यानंतर ओळखपत्र सोबत ठेवा. परीक्षेत प्रविष्ट होणारा प्रत्येक उमेदवाराला पारदर्शक कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रामध्ये आपला चेहरा, डोकं, मानेच्या वर दुपट्टा, बुरखा, टोपी, मास्क घालता येणार नाही याची देखील तुम्ही काळजी घ्यायची आहे.